सांकेतिक भाषा म्हणजे काय असतं? आपण काय करतो, बोलताना बघा नॉर्मली आपण काय करतो, शब्दांचा वापर करतो, हो की नाही? पण जर एखादी आपल्या सिक्रेट इन्फॉर्मेशन, एखादी गुप्त माहिती समोरच्या व्यक्तीपर्यंत आपल्याला पोहोचवायची आहे, तर मग त्या ठिकाणी आपण शब्दांचा वापर करत नाही, तर त्या ठिकाणी आपण सांकेतिक भाषांचा वापर करतो, हो की नाही? भरपूर ठिकाणी आपण पाहिलेलं आहे, जसं की समजा पोलिसमध्ये, आर्मीमध्ये या सांकेतिक भाषेचा वापर केला जातो. आपल्याला हे पण माहिती आहे, समजा विद्यार्थी मूकबधीर आहेत, त्या विद्यार्थ्यांना बोलता येतं का? नाही बोलता येत. मग आपण खाणाखुणा जर केला, तर त्या व्यक्तींना आपण काय बोलतोय हे समजतं, हो की नाही? मग अशाच पद्धतीचा सांकेतिक भाषा हा चॅप्टर आपल्याला काय केलेला आहे, अभ्यासक्रमामध्ये दिलेला आहे. सांकेतिक भाषेमध्ये पण तुम्हाला सब टॉपिक आहेत. कोणकोणते आहेत बरं? पहिला सब टॉपिक आहे अक्षरांसाठी अक्षरांचा वापर. अक्षरांसाठी अक्षरांचा वापर. आता अक्षरं कोणकोणती असतात सांगा? अल्फाबेटिकल ऑर्डर इंग्लिशमध्ये पण आहे, मराठीमध्ये पण आहे, बरोबर? अक्षरांसाठी अक्षरांचा वापर या सब टॉपिकमध्ये ते चॅप्टर येतील. सगळे जे क्वेशन्स आहेत ज्याच्यामध्ये फक्त अल्फाबेटचा वापर केलाय, ते सगळे क्वेशन्स अक्षरांसाठी अक्षरांचा वापर यामध्ये मोडतात. नंतर आणखी एका टाइपचे क्वेशन्स असतात. कोणत्या बरं? तर अक्षरांसाठी चिन्हांचा वापर. अक्षरांसाठी चिन्हांचा वापर हे नोट डाउन करून घ्यायचंय. अक्षरांसाठी चिन्हांचा वापर. नंतर आणखी एक पॉइंट याच्यामध्ये आपला येतो, तो आहे अंकांसाठी अंकांचा वापर. अंक कोणते-कोणते आहेत? 1, 2, 3, 4 हो की नाही? 9 पर्यंतचे सगळे आपले अंक जे आहेत, कोणतेही अंक. अंकांसाठी जेव्हा अंकांचा वापर केला जातो, अंकांसाठी अंकांचा वापर. चौथा यातला सब टॉपिक आहे अंकांसाठी अंकांसाठी अक्षरांचा वापर. आणि शेवटचा सब टॉपिक आहे अक्षरांसाठी अंक, चिन्ह, एकमेकांसाठी कोणतीही गोष्ट वापरणं याला म्हणायचं मिश्र क्वेशन्स किंवा मिक्सचर क्वेशन्स, मिश्र स्वरूपाचे प्रश्न. आता हे 5 सब टॉपिक आपले सांकेतिक भाषा यामध्ये मोडतात. आज आपल्याला या सगळ्याच टॉपिकचा अभ्यास करायचा आहे. का बरं? कारण की जरी नाव वेगवेगळं असलं तरी पण क्वेशनची जी व्हरायटी असते ती आपल्याला पटकन लक्षात येते. फक्त लक्षात काय ठेवायचं? अंकांसाठी अंकांचा वापर. हा जो चॅप्टर आहे बघा आपण काय करतो, ज्यावेळेस आपल्याला क्वेशन मार्कच्या ठिकाणी कोणता अंक येईल हे आपण शोधतो, तेव्हा काय करतो आपण? तर आपल्याला जेवढ्या काही ट्रिक्स माहिती आहेत संख्येसाठीच्या त्या आपण त्यामध्ये वापरतो आणि या क्वेशन मार्कच्या ठिकाणी कोणती संख्या येईल हे आपण शोधतो, बरोबर? त्याचप्रमाणे तुम्हाला काय करायचंय, अंकांसाठी अंकांचा वापर जेव्हा केलेला असतो, तेव्हा कोणती ट्रिक वापरून त्यांनी तो अंक पुढचा तयार केलेला आहे, याचा विचार करून मग ती सांकेतिक लिपी, ती सांकेतिक जो अंक आहे तो आपल्याला शोधायचा असतो, ठीक आहे? बाकी सगळे क्वेशन्स कसे अटेम्प्ट करायचे ते आपण शिकणार आहेत. आधी काय करायचंय पटकन सगळ्यांनी एकदा नोट डाउन करून घ्यायचंय आणि नोट डाउन केल्यानंतर चॅट बॉक्समध्ये मला डन असं कमेंट करायचंय. चला फास्ट. पटकन क्वेश्चन सगळे पॉइंट्स नोट डाउन करून घ्या. आपल्याला पटकन क्वेश्चन सॉल्व्ह करायचे.
तर लिहून झाल्यानंतर चॅट बॉक्स मध्ये मला डन असं कमेंट करायचंय. डन. ओके, डन मॅम. चलो, काय करायचंय आपल्याला, वेळ न घालवता लगेच आपण प्रश्न सोडवायला स्टार्ट करणार आहेत. चला तर पाहूयात मग आजचा पहिला प्रश्न. प्रश्न आहे, प्रश्न लिहून घेण्याची गरज नाहीये, मात्र जेव्हा तुम्हाला सांगितलं जाईल की एखादा क्वेश्चन सॉल्व्ह करा, तेव्हा तो क्वेश्चन काय करायचा आहे, आपल्या वहीमध्ये सॉल्व्ह करून मला आन्सर सांगायचे. चालेल? चला करूयात स्टार्ट. ओके, सगळ्यांनी काय करायचं, एकदम कॉन्सन्ट्रेशन आपल्या पूर्ण क्लासमध्ये करायचंय. इकडे तिकडे लक्ष नाही द्यायचं. कुठं काय चालू आहे आपल्या आजूबाजूला अजिबात लक्ष द्यायचं नाही. पुढचे पाऊण तास फक्त क्लासमध्ये लक्ष द्यायचं, म्हणजे हा चॅप्टर आपला आजच्या दिवसामध्ये परफेक्ट होऊन जाईल. चालेल? चला करूयात स्टार्ट. मग सांकेतिक भाषेमधला पहिला क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 1. बघा क्वेश्चन काय आहे, एका सांकेतिक भाषेमध्ये, एका सांकेतिक भाषेत एका सांकेतिक भाषेत COW, काऊ हा शब्द 274 असा लिहितात. ठीक आहे, आपण काय करूयात, खालती लिहूयात, म्हणजे आपला आणखी नंतरचा वेळ वाचेल. चला बघा, COW काऊ हा शब्द 274 असा लिहितात. त्याच सांकेतिक भाषेमध्ये CAT, कॅट हा शब्द 684 या पद्धतीने लिहितात. नंतर WET हा शब्द 825 अशा प्रकारे लिहितात. तर मग याच सांकेतिक भाषेमध्ये GOAT हा शब्द कसा लिहाल, असा आपला प्रश्न आहे. आणि खालती एक नोटिफिकेशन दिले, एक नोट दिलेली आहे. काय आहे ती नोट, तर अक्षरे व अंकांचा क्रम, अक्षरे व अंकांचा क्रम सारखाच असेल असे नाही, सारखाच असेल असे नाही. आता ज्यावेळेस तुम्हाला ही नोटीस खालती दिली जाते, त्यावेळेस एक मजेशीर गोष्ट लगेच आपल्या लक्षात येते. काय येते ते पण तुम्हाला सांगणार आहे. बघा, फर्स्ट ऑप्शन आहे 4768. सेकंड ऑप्शन आहे 7186. थर्ड ऑप्शन आहे 8765. चौथा ऑप्शन आहे 1785. आता बघा, हा प्रश्न तुम्हाला मी सोडवून सांगणार आहे, नेक्स्ट क्वेश्चन मात्र तुम्ही करणार आहात. ठीक आहे, आता काय केलंय, तर एका सांकेतिक भाषेमध्ये COW काऊ हा शब्द जर लिहायचा असेल तर तो कसा लिहितात, तर 274 असा लिहितात. ठीक आहे, CAT हा शब्द जर लिहायचा असेल तर कसा लिहिणार आहेत, ते 684 असं लिहिणार आहेत. मग आता या सांकेतिक भाषेमध्ये कोणत्या अक्षरासाठी कोणता अंक वापरलेला आहे ते कसं बरं शोधायचं मॅडम, तर काय करायचं बघा, जेव्हा तुम्हाला अक्षर व अंकांचा क्रम सारखाच असेल असे नाही ही नोटीस दिली जाते, किंवा एक कॉलम मध्ये, एक बॉक्स मध्ये सांगितलं जातं, तेव्हा आपल्याला पटकन लक्षात काय येतं बरं, तर याच्यामध्ये बघा, एकापेक्षा जास्त वेळेस एखादं लेटर, एखादा अंक परत परत रिपीट झालाय. बघा, इथं C आहे, इथं पण C आहे, हो की नाही, या ठिकाणी T दिसतोय, या ठिकाणी पण T दिसतोय, परत आणखीन या ठिकाणी W आहे, या ठिकाणी पण परत W आलेला आहे. म्हणजे काय, तर याच्यामध्ये अक्षर जे आहेत ते परत परत रिपीट होत आहेत, आणि इकडच्या बाजूचे अंक सुद्धा काय होत आहेत, रिपीट होत आहेत. आता क्वेश्चन कसा सॉल्व्ह करायचा हा, तर क्वेश्चन सॉल्व्ह करताना थोड्याशा स्टेप आपल्याला फॉलो करायच्यात. काय करायचंय, आधी बघा, जेवढे काही तुम्हाला शब्द दिलेले आहेत, ठीक आहे, जेवढे काही सगळे शब्द दिलेत, किती शब्द दिले त्याच्यामध्ये, 3 शब्द दिलेले, तर या 3 शब्दामध्ये कोणतं कॉमन अक्षर आहे का पाहायचं. पहिल्यांदा काय पाहायचं, कॉमन अक्षर. आता ही झाली स्टेप 1. S1 लिहूयात आपण वाटलं तर इथं स्टेप 1. ठीक आहे, नंतर आपल्याला काय करायचंय, स्टेप 2 कडे जायचंय. स्टेप 2 काय आहे बरं, तर बघा, हा पहिला शब्द आणि हा दुसरा शब्द या दोघांच्या मध्ये कोणतं सारखं अक्षर आलंय ते पाहायचं, आणि मग इकडच्या बाजूला कोणता कॉमन अंक, कोणता कॉमन अंक या दोघांमध्ये पण आलाय ते पाहून घ्यायचं. म्हणजे काय करायचंय, पहिला शब्द
आणि दुसरा शब्द याच्यामध्ये काय कॉमन आले ते पाहायचं आणि लगेच समोर नोट डाऊन करून ठेवायचं लगेच. ठीक आहे, आता पुढली स्टेप काय आहे? पुन्हा काय करायचं आपल्याला? पहिला शब्द आणि दुसऱ्या शब्दामध्ये कॉमन आपण बघितलं. आता आपल्याला काय करायचंय? तर पहिला शब्द आणि तिसरा शब्द या दोन शब्दांच्या मध्ये कोणतं सारखंच अक्षर आलेलं ते पाहायचं. जर आलं नसेल तर पुढच्या स्टेपकडे डायरेक्टली जायचं. ठीक आहे, बघा पहिला शब्द आणि तिसऱ्या शब्दामध्ये कॉमन काय आहे ते चेक करून घ्यायचं. आता पुढची स्टेप काय आहे? 4 नंबरची स्टेप. काय करायचं? आता संपले आहेत सगळे शब्द संपले, हो की नाही? आता काय करायचे आपल्याला? दुसरा शब्द आणि तिसरा शब्द याच्यामध्ये काय कॉमन आहे चेक करून घ्यायचे. व्यवस्थित लक्ष द्या. आता जर चूक झाली तर परीक्षेमध्ये पण आठवणार नाही. त्यामुळे समजून घेताना गडबड करू नका. पहिला क्वेश्चन मॅडम सांगतायत तर फक्त ऐका, व्यवस्थित कॉन्सन्ट्रेट करा. ठीक आहे. नंतरचे क्वेश्चन तुम्हीच सॉल्व्ह करणार आहात. ठीक आहे. आता या 4 स्टेप झाल्या. पहिल्या स्टेपमध्ये काय केलं? तिघांमध्ये काय कॉमन आहे आपण चेक केलं. दुसऱ्या स्टेपमध्ये काय केलं? पहिला शब्द आणि दुसरा शब्द याच्यामध्ये सारखं अक्षर कोणतं आहे आणि सारखा इकडे अंक कोणता आहे ते आपण चेक करून घेतलं. नंतर काय केलं आपण? पहिला शब्द आणि तिसऱ्या शब्दामध्ये कोणतं कॉमन अक्षर आणि कोणता कॉमन अंक आलेला आहे ते आपण चेक केलं. नंतर काय केलं आपण? दुसरा शब्द आणि तिसरा शब्द याच्यामध्ये कोणतं सारखं अक्षर आलंय का ते पाहिलं आणि आपण नोट डाऊन करून घेतलं. शेवटची स्टेप काय आहे? लास्ट स्टेप. तर काय करायचं? जेवढे काही अक्षर उरलेले आहेत आणि जेवढे काही अंक त्यासाठी उरलेले आहेत ते नोट डाऊन करून घ्यायचे. उर्वरित जेवढं काय असणार आहे ते सगळं नोट डाऊन करून घ्यायचंय. कसं करायचं ते आता आपण सगळेजण मिळून सॉल्व्ह करूया. चालेल? चला. मला सगळ्यांनी आन्सर करायचंय. दिलेल्या तिन्ही शब्दामध्ये एखादं अक्षर कॉमन आहे का? जे याच्यामध्ये आहे, याच्यात पण आहे आणि याच्यात पण आहे. असं कोणतं कॉमन अक्षर आहे का? येस ऑर नो असेल तर ते कोणतं आहे? नो? नाहीये? ओके. बघा इथं तिन्ही शब्दामध्ये असलेलं कोणतंच कॉमन अक्षर नाहीये. मग मॅडम आता आम्ही काय करायचं? तर ही स्टेप काय करायची मॅडमनी आता? सोडून द्यायची. का बरं? कारण मला कोणतंच कॉमन अक्षर तिघांमध्ये असलेलं सापडलेलं नाहीये. ठीक आहे. आता ही पहिली स्टेप सोडून द्या. आता काय करायचंय आपल्याला? दुसऱ्या स्टेपकडे जायचंय. दुसरी स्टेप काय आहे आपली? पहिला शब्द आणि दुसरा शब्द याच्यामध्ये कोणतं कॉमन अक्षर आहे ते मला सांगायचंय. चला. पहिला शब्द आणि दुसरा शब्द याच्यामध्ये कॉमन अक्षर कोणतं आहे? यस. बघा या ठिकाणी सी आपल्याला दिसतोय, हो की नाही? जो आपला सी दिसतोय तिथे लगेच काय करायची? एक आडवी रेष मारायची म्हणजे पुढे आपलं कन्फ्युजन कमी होऊन जातं. एक-एक शब्द कॅन्सल होत जातात. ठीक आहे. इथं पण सी आहे आणि या खालच्या शब्दामध्ये पण सी आहे. हो की नाही? आता मला सांगा इकडच्या बाजूला या दोघांमध्ये पण असलेला अंक कोणता आहे? जो की याच्यात पण आहे आणि याच्यात पण आहे. कोणता अंक आहे? 2 नाहीये? येस. करेक्ट. करेक्ट स्वराली. करेक्ट स्वरा. बघा या ठिकाणी आपल्याला 4 दिसतोय आणि इथं पण आपल्याला 4 दिसतोय. आता याचा अर्थ काय असतो बाळांनो बघा. तर आपल्याला सी या शब्दासाठी कोणता अंक वापरायचा आहे? तर सी या शब्दासाठी आपल्याला 4 हा अंक वापरायचा आहे. ठीक आहे? चला सी साठी काय वापरणार आहेत आपण? 4 हा अंक वापरणार आहेत. डन. आता बघा आपल्याला काय करायचंय? पहिला शब्द आणि तिसरा शब्द याच्यामध्ये काय कॉमन आहे बघायचे. सांगा बरं पटकन चला. याच्यामध्ये काय कॉमन आहे दोघांमध्ये? डब्ल्यू? यस. करेक्ट. इथं पण डब्ल्यू आहे आणि या ठिकाणी पण डब्ल्यू आहे. हो की नाही? मग आता आपल्याला काय बघायचंय या दोघांमध्ये इथं पण असेल आणि इथे पण असेल असा अंक कोणता आहे? चला पटकन सांगा. जो अंक इथे पण आहे आणि या ठिकाणी पण आहे. 2 आहे. येस. करेक्ट. बघा 2 इथं पण आहे आणि 2 या ठिकाणी पण आहे. मग आता मला डब्ल्यू साठी काय लिहायचं आहे? तर 2 लिहायचा आहे. डन. आता पुढे काय करणार आहे मी? पहिला शब्द आणि तिसऱ्या शब्दासाठी झालं. आता काय करायचंय मला? दुसरा शब्द आणि तिसरा शब्द या दोघांमध्ये कोणतं कॉमन अक्षर आहे का? बघा या ठिकाणी टी आपल्याला दिसतोय आणि इथं पण आपल्याला टी दिसतोय. हो की नाही? आणि या दोघांमध्ये कॉमन अंक कोणता दिसतोय? इथं 8 आहे आणि या ठिकाणी पण 8 आहे. म्हणजे आता मला टी साठी काय नोट डाउन करायचं आहे? तर मला टी साठी 8 हा अंक लिहायचा आहे. या सगळ्या स्टेप मी फॉलो केल्या. मला एवढे अंक मिळून गेले, एवढे अक्षर मला मिळून गेले. आता मला काय करायचंय?
उरलेले अक्षर आणि उरलेले अंक त्यासाठी लिहून घ्यायचे. जस्ट झाला, मग आपला क्वेश्चन सॉल्व्ह होतो. बघा आता ओ साठी इकडं काय उरला, ओ उरला. इकडे एकच अंक उरलाय, कोणता उरलाय, 7 उरलाय. मग आता आपला ओ साठी काय घ्यावा लागेल, 7 हा अंक घ्यावा लागेल. ठीक आहे, यस करेक्ट. आता बघा इथं काय उरलाय, ए हा अंक उरलाय आणि इकडच्या बाजूला कोणतं अक्षर उरलंय, 6 हे अक्षर उरलंय. म्हणून मला ए साठी काय लिहावं लागेल, 6 लिहावं लागेल, 8 नाही. ए साठी मला 6 लिहावं लागेल, 8 नाही. ओके, यस. आता या ठिकाणी बघा लास्ट मध्ये कोणता उरलाय अक्षर, ई उरलंय, हो की नाही. आणि ई साठी इकडे अंक कोणता उरलाय, तर 5 हा अंक उरलाय. म्हणून मी ई साठी काय नोट डाऊन करणार आहे, तर मी ई साठी 5 हा अंक नोट डाऊन करणार आहे. क्लिअर आहे सगळ्यांना. आता आपल्याला काय करायचंय, शब्द तयार करायचा आहे. कोणता, GOAT. बघा मला सांगा, आपला जी साठी कोणतं अक्षर सापडले का बाळांनो, जी साठी कोणतंच अक्षर सापडलं नाहीये, हो की नाही. जी साठी आहे का याच्यामध्ये, जी कुठं नाहीच आहे. आता पुढचं अक्षर बघूयात. मला सांगा ओ साठी अंक आपण कोणता शोधलाय, ओ साठी आपल्याला 7 घ्यायचा आहे. लिहूयात का इथं मग 7. चला, जी साठी राहू देऊ आधी. आता आपण ओ साठी लिहूयात. ओ साठी 7. ए साठी काय लिहायचंय आपल्याला, ए साठी 6 अंक लिहायचा आहे. आणि टी, आता बघा टी, टी कुठं आहे, इथं आहे. टी साठी कोणता अंक लिहिलाय आपण, 8 हा अंक लिहिलाय. मग आता जी साठी काय लिहायचं ते आपण शोधून काढूयात. आधी पाहूयात आपण सगळे ऑप्शन्स. आपल्या ऑप्शन मध्ये 7, 6, 8 हे 3 अंक असले पाहिजेत. आपल्या ऑप्शन मध्ये 6, 7 आणि 8 हे 3 ऑप्शन असले पाहिजेत. बघा इथं 6 आहे, 7 आहे आणि 8 पण आहे. क्रम उलट झाला तरी चालेल, कुठेही क्रम असेल तरी पण चालेल. फक्त ते अक्षर आणि ते अंक असणं गरजेचं आहे. ठीक आहे, ओके. चला बघा इथं 7, 6, 8 आहे. इथं आहे का बघा, 7, 6 आणि 8 या पण ठिकाणी आहे. इथं आहे का, 7, 6 आणि 8 सगळ्याच ठिकाणी दिसतोय आपल्याला. इथं आहे का बघा, 7 आणि 8 आहे. 6 आहे का, नाहीये. म्हणजे आपला हा ऑप्शन इथं कॅन्सल झाला. आता बघा आपला जी साठी शोधायचंय आणि इथं काय दिलं त्यांनी, 7, 8, 6 हे अंक आपल्याला सापडलेत. पण एक हा अंक कशासाठी वापरला आपण, मला सांगा बरं. एक हा अंक लिहिलाय का आपण, चला एक हा अंक कशासाठी लिहिलाय आपण, एक हा अंक कशासाठी लिहिलेला आहे का. बर 4 हा अंक लिहिलाय का आपण, यस 4 हा अंक आपण सी साठी वापरलेला आहे. 4 हा अंक आपण सी साठी वापरलाय. म्हणजे इथं गोट हा शब्द तयार होईल का, मग 4 हा अंक सी साठी आहे म्हणजे गोट हा अंक तयार होईल का, नाही. हो की नाही. फर्स्ट ऑप्शन सांगणाऱ्यांचं उत्तर रॉंग आहे. नो. 4 कशासाठी वापरलाय आपण, 4 हा अंक सी साठी वापरलेला आहे. म्हणून फर्स्ट ऑप्शन आपला कॅन्सल झालेला आहे. यस. आता इथं बघा 5 हा अंक, ठीक आहे. 5 हा अंक कशासाठी वापरलाय बघा बरं. चला पटकन बघायचंय. 5 हा अंक कशासाठी वापरलाय बघा. डब्ल्यू साठी 5 हा अंक वापरलाय आपण. आपला शब्द तो तयार कोणता करायचा आहे, गोट हा शब्द तयार करायचा आहे. गोट मध्ये डब्ल्यू कुठं आहे का, नाहीये. म्हणजे आपला हा पण ऑप्शन कॅन्सल झाला. आता उरलेला ऑप्शन आपल्याकडे कोणता आहे, उरलेला ऑप्शन जो ऑप्शन आपला उरलाय तोच आपलं काय असणार आहे, फायनल आन्सर असणार आहे. करेक्ट, यस. म्हणून आपलं फायनल आन्सर काय झालं मग, ऑप्शन नंबर 2. क्वेश्चन थोडासा सावकाश आपण घेतलेला आहे. का बरं, कारण की पहिला क्वेश्चन समजणं जास्त गरजेचं आहे. हा क्वेश्चन तुम्हाला समजला तरच पुढचे क्वेश्चन्स करता येतील. करेक्ट, यस. एकदा हा क्वेश्चन परत छान एकदा नोट डाऊन करून घ्या, म्हणजे पुढचे क्वेश्चन्स तुम्हाला रॅपिडली आन्सर करता येईल. चला, यस. ऑप्शन नंबर 2 हे या क्वेश्चनचं आन्सर आहे. ज्यांनी क्वेश्चन नंबर ऑप्शन नंबर 1 हे सांगितलं होतं त्यांनी चेक केलं नव्हतं की आपण सी साठी 4 हा अंक वापरलाय. डन, ओके. इतक्या फास्ट वर्षा, चला डन, ओके नाईस. चला बाकीच्यांनी पटपट आन्सर करायचे आहेत. ओके डन, यस, ओके.
चला, ज्यांचं लिहून झालंय त्यांनी काय करायचंय, पुढचा क्वेश्चन करायचा. आणि ज्यांचं लिहून झालं नाहीये त्यांनी पटकन बोर्डचा आपला स्क्रीनशॉट घ्या. चला, ज्यांचं लिहून झालं नाहीये त्यांनी आपल्या बोर्डचा स्क्रीनशॉट घ्यायचा आहे. चला, याच व्हरायटीचा सेम क्वेश्चन तुम्हाला करण्यात येणार आहे. चला, तुमच्यासाठी नेक्स्ट क्वेश्चन आहे, क्वेश्चन नंबर 2. चला, नेक्स्ट क्वेश्चन तुम्हा सगळ्यांसाठी. चालेल, चला आता बघूयात कोणाकोणाला हा क्वेश्चन समजलाय. ज्यांना क्वेश्चन समजलाय त्यांनाच नेक्स्ट क्वेश्चन सॉल्व्ह करता येणार आहे. चला, चला पुढचा क्वेश्चन घेऊयात. बघा, क्वेश्चन आहे, एका सांकेतिक भाषेमध्ये रक्षक, एका सांकेतिक भाषेत रक्षक, रक्षक हा शब्द चौरस, वर्तुळ आणि वर्तुळात डॉट अशा पद्धतीने लिहितात. ठीक आहे, रक्षक शब्द कसा लिहितात तर असा लिहितात. ओके, आता पुढे 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 बघा, भक्षक, भक्षक हा शब्द वर्तुळ, वर्तुळामध्ये डॉट, स्क्वेअर, स्क्वेअर मध्ये डॉट आणि पुढे आहे चौरस असा लिहितात. ठीक आहे, पुढे बघा, आणि शरण हा शब्द वर्तुळामध्ये डॉट, वर्तुळ आणि त्रिकोण या पद्धतीने लिहितात. तर त्याच सांकेतिक भाषेमध्ये भरण हा शब्द कशा पद्धतीने लिहिला जाईल, भरण हा शब्द कशा पद्धतीने लिहिला जाईल. फर्स्ट ऑप्शन आहे त्रिकोण, वर्तुळामध्ये डॉट आणि चौरसामध्ये डॉट. सेकंड ऑप्शन आहे चौरस, चौरसामध्ये डॉट आणि त्रिकोण. थर्ड ऑप्शन आहे वर्तुळ, वर्तुळ, चौरसामध्ये डॉट आणि चौरस. आणि चौथा ऑप्शन आहे त्रिकोण, वर्तुळ आणि वर्तुळामध्ये डॉट. चला, क्वेश्चन सावकाश सोडवा, गडबड करू नका. आपल्या हातातला मार्क आहे, यावरती परीक्षेमध्ये हमखास एक प्रश्न असतोच, त्यामुळे आपल्या हातातला मार्क जाऊ देऊ नका. प्रश्न व्यवस्थित सॉल्व्ह करा, गडबड करू नका. चला, ओके वैभवी, ओके विश्वजीत, ओके आदित्य, ओके अनिकेत, ओके समृद्धी. डन नाही, फक्त मला आन्सर पण सांगायचे. चला, ओके हिना, यशराज, ओके. हा, चला सगळ्यांनी आन्सर सांगायचे. आपण या ठिकाणी जर आन्सर सांगितलं तर आपल्याला घरी अभ्यास करायची गरज नाही पडणार, हो की नाही स्वरा. चला, आन्सर करायचंय. रंजना, पूनम, शिवानी, समृद्धी, सानिका, शिवराज, शीतल. शक्यतो आपण ज्यावेळेस जॉईन करतोय मीटिंग तेव्हा आपलं नाव टाका बरं का, मम्मीचं पप्पांचं नाव टाकू नका. कारण ज्यावेळेस तुम्ही तुमचं नाव टाकता मला त्यावेळेस मी तुमचं नाव बोलत असते, आणि मला जर स्क्रीनवर तुमच्या आई वडिलांचं नाव दिसलं तर मला काय वाटतं, ते तुमचंच नाव आहे म्हणून मी ते बोलत असते, हो की नाही. मग आपल्याला ते ऐकायला व्यवस्थित नाही वाटत. यस, ओके, ऑप्शन नंबर 4. यस, ओके, यस. चला, कार्तिक, स्वरांजली, सिया, शौर्य, वैभवी. चला, सगळ्यांनी आन्सर करायचे. संस्कार, मनीषा, रिद्धी, सृष्टी, समर्थ. चला, फास्ट आन्सर करा. चला बरं, पहिल्यांदा काय करायचे आपल्याला, या सगळ्यामध्ये कोणतं एक सारखं अक्षर आलंय का ते पाहायचं. जर आलं असेल तर इकडच्या बाजूला मग सारखं कोणतं चिन्ह आहे ते पाहायचं आणि नोट डाऊन करून घ्यायचं. पुढे काय करायचे आपल्याला, पहिला शब्द आणि दुसरा शब्द याच्यामध्ये कोणतं सारखं अक्षर आहे ते पाहायचं, आणि नंतर इकडच्या बाजूला कोणतं सारखं चिन्ह आहे ते पाहायचं आणि नोट डाऊन करून ठेवायचं, हो की नाही. लगेच काय करायचं, इकडच्या बाजूला रेषा मारत चालायचं, म्हणजे आपल्याला समजतं की आपलं हे अक्षर ऑलरेडी होऊन गेले. ठीक आहे, ओके.
1 शौर्य परत एक वेळेस चेक कर बरं. शौर्य चेक करायचंय. ईश्वरी ओके. ओके प्रणव. चला सॉल्व्ह करूयात मग आपण. मला सांगा या तिघांमध्ये असलेलं कॉमन अक्षर कोणतं आहे का? येस ऑर नो. या तिन्ही अक्षरामध्ये आलेलं कॉमन अक्षर आहे का? असेल तर ते कोणतं आहे? पटकन सांगायचे. चला फास्ट. यस कोणतं आहे? पटकन सांगा बरं चला. कोणतं आहे अक्षर कॉमन? चला आर्यन, ज्ञानेश्वरी, गायत्री, शुभदा. चला फास्ट सांगायचंय. आलोक, जान्हवी. क्वेश्चनचे आन्सर करायचे. ओके वेल डन. बघा बरं या ठिकाणी तुम्हाला श दिसतोय हो की नाही? या ठिकाणी दिसतोय का? आहे. इथं पण आहे का? हो आहे. म्हणजे तिघांमध्ये सुद्धा श आहे. आता मला सांगा या श साठी आपल्याला काय करायचंय? या तिघांमध्ये असलेलं कॉमन चिन्ह पाहायचंय. कोणतं आहे बरं बघा. या ठिकाणी वर्तुळामध्ये डॉट आहे. इथं पण वर्तुळामध्ये डॉट आहे आणि या ठिकाणी पण वर्तुळामध्ये डॉट आहे. म्हणजे आता श साठी काय लिहायचंय आपल्याला? वर्तुळात डॉट लिहायचा आहे. पण एक गोष्ट आपल्या लक्षात आली की आपल्याला शब्द तयार कोणता करायचा आहे? भरण. भरण या शब्दामध्ये श आहे का? तर श नाहीये. म्हणजे आपल्या उत्तरामध्ये वर्तुळात डॉट असेल का? वर्तुळामध्ये डॉट असणार नाही. मग आपण काय करूयात? आपल्या थोड्याशा स्टेप कमी करूयात आणि स्मार्टली आपण आन्सर काढायचा प्रयत्न करूयात. बघा आपल्या उत्तरामध्ये वर्तुळात डॉट नसणार आहे म्हणून आपला फर्स्ट ऑप्शन काय झाला? कॅन्सल झाला. कारण आपला श पाहिजे का? नाही पाहिजे. भरण हा शब्द आपल्याला पाहिजे म्हणजे फर्स्ट ऑप्शन कॅन्सल झाला. आणखी कोणता आहे का ऑप्शन कॅन्सल झालेला? नाहीये. ठीक आहे चला पुढे जाऊयात. आता बघा आपल्याला काय करायचंय? पहिला शब्द आणि दुसरा शब्द याच्यामध्ये काही कॉमन आहे का बघा. आहे का? आहे. काय आहे? क आहे. इथं क आहे आणि या ठिकाणी पण क आहे. हो की नाही? आता मग या बाजूला कोणतं चिन्ह आहे कॉमन दोघांसाठी वापरलेलं? इथं पण बघा चौरस आहे. या ठिकाणी पण चौरस आहे. म्हणजे आता मला क या अक्षरासाठी काय वापरायचंय? तर चौरस वापरायचा आहे. भरण या शब्दामध्ये क हे लेटर आहे का? भरण या शब्दामध्ये क हे लेटर आहे का? यस स्वराली माइक ऑन कर बेटा. येस टीचर. मला टीचर सांग जर काय डाऊट आहे? टीचर जर ऑप्शन मध्ये असं दिलं म्हणजे समजा जर शब्द दिला असेल म्हणजे शब्द जर दिला काहीतरी शब्द दिला असेल आणि जर त्याच्यासाठी जे चिन्ह किंवा अक्षर वापरलेले असतील ते जर दोन ऑप्शन मध्ये उलटे पुलटे करून दिलेले असतील एक ऑप्शन मध्ये सरळ आणि एक तरी ऑप्शन चालेल. मध्ये उलटे Yes. पुलटे मग ते चालेल. दोघांपैकी फक्त कोणतं आपल्याला काय निवडायचं? करायचं असतं बघ बेटा. ओके बघ बेटा काय करायचं असतं आपल्याला. जर हे चिन्हांचा क्रम उलट सुलट झाला तरी पण चालतो. पण आपलं जे काही उत्तर आहे त्या उत्तरामध्ये जे आपले 3 चिन्ह येणार आहेत ते तिन्ही पण चिन्ह आपले काय असणार आहेत? त्या ऑप्शन मध्ये असणार आहेत. ज्या कोणत्या ऑप्शन मध्ये असतील मग त्याचा क्रम उलट सुलट कसाही असला तरी पण चालेल. पण ते तिन्ही पण आपले चिन्ह जे आहेत ते आपल्या ऑप्शन मध्ये असायला हवेत. ठीक आहे? चला आता बघा. हा तिच्यात तसं नाही असं की एका याच्यात म्हणजे सरळ क्रमाने आणि एका याच्यात उलटे पुलटे करून दिले असतील तर मग कोणतं निवडायचं? मग काय करायचं बघ. जे सरळ क्रमाने जे दिलेले आहेत का ते आन्सर आपण टिक करायचं. ठीक आहे? जर समजा उलट सुलट करून एका ठिकाणी ऑप्शन मध्ये आहेत आणि एका ठिकाणी काय आहे तर सरळ ज्या क्रमाने असायला पाहिजे त्या क्रमाने मध्ये आहेत तर तुम्ही काय करणार आहेत मग? ज्या क्रमानामध्ये असायला पाहिजेत त्या क्रमाने असणारा जो ऑप्शन आहे तो मग तुम्ही टिक करणार आहात. ठीक आहे? पण असं होत नाही. दोन्हीपैकी एकच ऑप्शन असतो तुमचा. चला आता बघा आपल्याला क साठी काय पाहिजे? चौरस पाहिजे. चौरस आता आपल्या उत्तरामध्ये चौरस पाहिजे का आपल्याला? नाही पाहिजे. का बरं? कारण की क हे अक्षरच नाही पाहिजे आपल्याला. म्हणून आपण जिथं आपला चौरस आलेला आहे ते ऑप्शन आपण कॅन्सल करूयात. बघा इथं चौरस आलाय का? आलाय. सेकंड ऑप्शन कॅन्सल करू. चला थर्ड ऑप्शन मध्ये चौरस आलाय का? हो आलाय. मला पाहिजे का क? पाहिजेच नाहीये. म्हणजे माझे हे तिन्ही पण ऑप्शन इथं कॅन्सल झाले. डायरेक्टली माझा आन्सर मला टिक करता येईल. ऑप्शन नंबर 4 येईल का टिक करता बघा बरं. क्वेश्चन सोडवण्याची पण पूर्ण गरज नाही पडली. हा माईक ऑन कर बेटा. पारकर काय बोलायचंय? जर डाऊट असेल तर चॅट बॉक्स मध्ये किंवा हँड रेज करायचंय ज्यांना ज्यांना डाऊट आहे त्यांनी. हा चला बोल बेटा. टीचर
हा. जर भरण शब्द मी काय केलं, भरण शब्द ब कशात आहे, र कशात आहे, न कशात आहे असं बघितलं तर चालतं? नो बेटा नो. काय होतं मग माहिती का, तसं जर करत गेली का मग उत्तर आपलं कधी कधी चुकतं. का बरं? कारण ते रिपीट अक्षर ज्यावेळेस आलेले असतात की नाही, तेव्हा मग ते आपला जो सिक्वेन्स असतो बघ, आता इथं न आहे, ठीक आहे. आता न साठी मी त्रिकोण लिहायला पाहिजे असं कंपल्सरी आहे का? तर नाही. कधी कधी आता बघ इथं क आहे, ठीक आहे, आणि क साठी इकडे तिसरा अक्षर लेटर कोणतं आहे, हे चिन्ह कोणतं आहे, वर्तुळामध्ये डॉट आहे. पण या ठिकाणी मला सांग, क मध्ये लास्टला आहे का वर्तुळामध्ये डॉट? नाहीये. म्हणजे तसं करायचं नाही. काय करायचं मग? याच स्टेपनी जायचंय आपण सॉल्व्ह करताना, ठीक आहे. तशी गडबड करायची नाही. चला बघा, आपण ऑप्शन कसं आन्सर कसं काढलं, आपण थोडं स्मार्टली बिहेव केलं. काय केलं आपण? श साठी काढलं काय? वर्तुळामध्ये डॉट. आणि आपला शब्द काय तयार करायचा होता? भरण हा शब्द तयार करायचा होता. आणि भरण मध्ये श नसतात, त्यामुळे मी काय केलं, ज्या ऑप्शन मध्ये वर्तुळामध्ये डॉट असेल ते ऑप्शन मी काय केला, कॅन्सल करून टाकला. का बरं? माझा वेळ वाचेल म्हणून, ठीक आहे. पूर्ण क्वेश्चन सॉल्व्ह करण्याची गरज पडू नये म्हणून, ठीक आहे. आता सेकंड स्टेप कडे गेले मी. काय केलं, पहिला शब्द आणि दुसरा शब्द याच्यामध्ये काय कॉमन आहे, कोणतं अक्षर सारखं आहे ते पाहिलं. इथं क होता आणि या ठिकाणी पण क होता. या दोन्ही मध्ये कोणतं चिन्ह मला कॉमन दिसलं मग? तर चौरस दिसला. क साठी मला काय घ्यायचा होता मग आता? चौरस घ्यायचा होता. पण मला उत्तरामध्ये क हे अक्षर पाहिजे का? नाही पाहिजे. म्हणजे ज्या ऑप्शन मध्ये माझं चौरस येणार आहे ते ऑप्शन माझं कॅन्सल होणार आहे, ठीक आहे. ऑप्शन कॅन्सल कसे करायचे असतात आणि परीक्षेत आपला वेळ कसा वाचवायचा असतो, तर असा वाचवायचा असतो, ठीक आहे. आता बघा, क साठी चौरस इथं दिला होता, चौरस आपला इथं पण दिला होता, पण आपला क पाहिजे का? नाही पाहिजे. म्हणून हे दोन्ही ऑप्शन्स आपले कॅन्सल झाले. पूर्ण क्वेश्चन आपल्याला सॉल्व्ह करण्याची गरज पडली नाही आणि डायरेक्टली आपला आन्सर आपल्याला मिळालेलं आहे ऑप्शन नंबर 4. बघा, मिळालं का रे? कशी वाटली ही सगळ्यांना मेथड मला सांगा. ही मेथड सगळ्यांना कशी वाटली? आवडली का? ऑप्शन कॅन्सल कसे करायचे असतात, मोठे विद्यार्थी लवकर क्वेश्चन सॉल्व्ह कसे करतात, आलं का लक्षात? यस ऑर नो? यस, हो की नाही? याच पद्धतीने तुम्हाला परीक्षेमध्ये क्वेश्चन सोडवायचे आहेत. का बरं? वेळ वाचतो आणि वेळ वाचला की काय होतं, आपले जास्त क्वेश्चन अटेम्प्ट होतात, आपल्या गोंधळ होत नाही, वेळ व्यवस्थित पुरतो, ठीक आहे. ओके, चलो. आवडला क्वेश्चन? नेक्स्ट क्वेश्चन पाहायचं का मग? चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. आता नेक्स्ट क्वेश्चन आपण घेऊयात संख्येवरचा, ठीक आहे. संख्या अंकांसाठी अंकांचा वापर यावरती घेऊयात. चला बघा, क्वेश्चन आहे, एका सांकेतिक भाषेमध्ये, मगाशी जो क्वेश्चन आपण सॉल्व्ह केला तो फेब्रुवारी 2017 मध्ये विचारला होता परीक्षेत, ठीक आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन बघा, एका सांकेतिक भाषेमध्ये 5 हा अंक, एका सांकेतिक भाषेमध्ये 5 हा अंक 13 असा लिहितात, ठीक आहे. 5 अंकाला कसं लिहितात, तर 13 असं लिहितात, ठीक आहे. पुढं त्याच सांकेतिक भाषेमध्ये 7 हा अंक 19 असा लिहितात. म्हणजे मला जर 7 लिहायचं असेल तर तो मी कसा लिहिणार आहे, 19 असा लिहिणार आहे, ठीक आहे. पुढे बघा, 8 हा अंक मी कसा लिहिणार आहे, तर 22 या पद्धतीने लिहिणार आहे. तर मग याच सांकेतिक भाषेमध्ये एक हा अंक मी कसा लिहील, यामध्ये काय करायचे बघा, तर 5 पासून मला 13 तयार करायचे. कसे तयार करायचे? आपले आपले लॉजिक्स लावा, ठीक आहे. मला 7 पासून 19 अंक तयार करायचे. कसं तयार करायचा? जे लॉजिक मी याच्यामध्ये अप्लाय केले तेच लॉजिक मी याच्यामध्ये अप्लाय करून पाहणार आणि जर या दोन्ही मध्ये अप्लाय करून जर मला पुढचा अंक मिळाला तर मी काय समजणार, हीच ट्रिक वापरायची आहे. आणि मग मी काय करणार, 8 पासून 22 हा अंक त्याच ट्रिकनी तयार करणार आणि मग काय करणार, हीच ट्रिक वरची वापरून 1 पासून पुढील अंक तयार करणार आहे. याला म्हणायचं सांकेतिक भाषेमध्ये अंकांसाठी अंकांचा वापर. काय म्हणतात याला? सांकेतिक भाषेमध्ये अंकांसाठी अंकांचा वापर. फर्स्ट ऑप्शन आहे 5, सेकंड ऑप्शन आहे 65, थर्ड ऑप्शन आहे 18, चौथा ऑप्शन आहे 37 आणि हा क्वेश्चन विचारलाय फेब्रुवारी 2017च्या परीक्षेमध्ये. बघूयात कोण कोण सॉल्व्ह करते. चला, संख्यांचा सराव ज्यांचा झालाय त्यांना पटकन आन्सर काढता येईल. विचार करा, 2 मिनिटांचा वेळ घ्या.
ओके. ओके शीतल. ओके यशराज. ओके हर्षदा. ओके बेटा. ओके समृद्धी. ओके ईश्वरी. फक्त मला लक्षात काय ठेवायचंय, 5 पासून 13 अंक बनवायचंय. कसं बनवायचा? माझे माझे लॉजिक्स मी काही अप्लाय करेल, गुणाकार करेल, दुप्पट करेल, तिप्पट करेल, दुपटीमधनं काही संख्या वजा करेल किंवा त्याला तिप्पट करेल, तिपटीमधनं काही संख्या वजा करून मिळते का बघेल किंवा प्लस करून काही संख्या मिळते का बघेल. पण जी काही ट्रिक मी फर्स्ट मध्ये वापरणार आहे तीच ट्रिक मी वापरून खालची संख्या तयार होते का हे चेक करणार आहे. जर तसं होत नसेल तर मी ऑप्शन तो कॅन्सल करणार आहे. ही ट्रिक मी कॅन्सल करणार आहे आणि सेकंड ट्रिक कडे जाणार आहे. हे लक्षात घ्या. याच्यामध्ये एक ट्रिक वापरली, याच्यामध्ये दुसरीच वापरली, याच्यामध्ये तिसरी वापरली, याच्यामध्ये चौथी वापरली. असं जर केलं तर परीक्षेमधलं उत्तर तुमचं 100% चुकणार आहे. त्यामुळं चारही दिलेल्या सगळ्याच संख्यांमध्ये सारखीच ट्रिक वापरायची असते. कोणत्याही संख्या असू द्या, संख्यांसाठी सारखी ट्रिक वापरून जर तुम्ही पुढचं आन्सर काढलं तरच तुमचं ते उत्तर बरोबर असतं, अन्यथा असत नाही. चला बघा, आता 5 पासून आपला 13 हा अंक बनवायचा आहे. मी काय केलं, 5 ला मी तिप्पट करून पाहिलं. 5 त्रिक किती होतात मला सांगा? 15 होतात, हो की नाही? आणि मला पाहिजेत किती बरं? 13 पाहिजेत. मग 15 हा अंक कितना मोठा झाला? 2 नी मोठा झाला. मला पाहिजेत 13, म्हणून मी काय केलं, या 15 मधून 2 वजा केले. आता बघा, 15 मधनं 2 वजा झाले तर किती येतील? 13 येतील. आता हीच ट्रिक मी खालती वापरून पाहते. जर आली ती ट्रिक नुसार पुढचं आन्सर आलं तर मी ही ट्रिक वापरेल, नाहीतर स्किप करेल. ठीक आहे. आता बघा, या ठिकाणी पण मला काय करायचंय, मी 5 ला इथे किती केलं होतं? तिप्पट केलं होतं आणि तिपटी मधून नंतर 2 वजा केले होते. मला पुढची संख्या मिळाली होती. त्याच पद्धतीने मी काय करणार आहे इथं? 7 ला तिप्पट करणार आहे. तिप्पट म्हणजे काय? तर 3 न गुणायचं. ठीक आहे. आणि नंतर काय करायचे, मला 2 वजा करायचे. बघा, 7 एक 7, 7 दुनी 14, 7 त्रिक 21 आणि 21 मधनं 2 वजा केल्यानंतर मला किती मिळतील बरं? 19 मिळतील. मिळालेत का रे 19? यस. म्हणजे या दोन्हीमध्ये सेम ट्रिक माझी अप्लाय झालेली आहे. तिसऱ्यामध्ये पण अप्लाय होते का पाहूयात आणि मग नंतर आपलं उत्तर काढूयात. ठीक आहे. बघा, 8 ला तिप्पट करूयात. 8 त्रिक किती होतात सांगा पटकन, चला. 8 त्रिक 8 गुणवले 3 किती होतात? 8 त्रिक 8 त्रिक 24. यस. 24 मधनं किती वजा करायचेत आपल्याला? तर 24 मधनं आपण 2 वजा करायचेत. 24 मधून 2 वजा करा, 22 मिळाले. हो की नाही? या ठिकाणी 22 आहेत का? यस आहेत. म्हणजे मला हीच ट्रिक अप्लाय करून 1 साठी कोणता अंक वापरायचा हे मला ठरवायचंय. चला, 1 ला तिप्पट करू, वजा 2 करू. चला, 3 गुणवले 1, 1 गुणवले 3 किती येतात सांगा बरं पटकन? 1 गुणवले 3 किती येतात? ओके. आणि 3 मधनं 2 वजा केले तर किती मिळणार आहेत? ऑप्शन्स मी चुकीचे दिलेले आहेत बरं का. ऑप्शन चुकीचे दिलेले आहेत. फर्स्ट ऑप्शन होता 5, सेकंड ऑप्शन 3 होता, थर्ड ऑप्शन 1 आणि चौथा ऑप्शन 2 होता. ठीक आहे. आता बघा, 3 एक 3 आणि 3 मधनं 2 वजा केले किती राहतील? 1 राहतील. या तिघांमध्ये मी सेमच ट्रिक अप्लाय केली होती. त्यामुळे माझ्याकडे काहीही ऑप्शन्स असले तरी पण माझं सेम ट्रिक जर अप्लाय करून मी 3 ऑप्शन्स काढलेले असतील तर तीच ट्रिक वापरून मी पुढचा ऑप्शन काढणार आहे, माझा आन्सर काढणार आहे. ठीक आहे. 3 मधनं 2 गेले किती राहतील? 1 राहील आणि आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर 3. यस. याच व्हरायटी मधला थोडस चेंज करून एक नेक्स्ट क्वेश्चन आपण घेऊयात. ठीक आहे. बघा, पुढचा क्वेश्चन आहे. चला, हा क्वेश्चन समजला का मला सगळ्यांनी सांगायचंय. क्वेश्चन क्लिअर आहे का? डन. क्वेश्चन क्लिअर आहे का? यस. ओके. पाहूयात का मग नेक्स्ट क्वेश्चन? चला, पुढचा क्वेश्चन पाहूयात. क्वेश्चन नंबर 2, सॉरी,
2 नाही, आता 4 नंबरचा क्वेश्चन होईल हा, हो की नाही? चला बघा, नेक्स्ट क्वेश्चन आहे, एका सांकेतिक भाषेमध्ये 1 ला 5 म्हटलं, 1 ला काय म्हटलं? 5 म्हटलं, 3 ला म्हटलं 7, 4 ला म्हटलो 9 आणि 2 ला म्हटलो आपण 6. तर 1 गुणवले 2 अधिक 3 बरोबर किती? आता काय करायचंय मला? या 1 ला किती म्हटलंय? 5 म्हटलंय. या ठिकाणी मी 5 घेणार. 2 ला किती म्हटलंय? 6 म्हटलंय. या ठिकाणी मी 6 घेणार. 3 ला किती म्हटलंय? 7 म्हटलंय. तर या अंकांना चेंज करणार आहे मी. कशामध्ये चेंज करणार आहे? इकडच्या त्यांच्या सांकेतिक अंकामध्ये चेंज करणार आहे आणि माझं फायनल आन्सर काढणार आहे. ठीक आहे? फर्स्ट ऑप्शन आहे 5, सेकंड ऑप्शन आहे 65, थर्ड ऑप्शन आहे 18, चौथा ऑप्शन आहे 37. ओके, येस, ओके, ओके, ओके. 1 ला किती म्हटलंय? बघा, 1 गुणवले 2 अधिक 3 यांना फक्त ट्रान्सलेट करून घ्यायचंय. 1 गुणवले 2 अधिक 3 करायचं नाही. उत्तर चुकतं, कारण ही कोणती लिपी आहे? सांकेतिक लिपी आहे, सांकेतिक भाषा आहे आणि सांकेतिक भाषेमध्ये काय करायचं असतं आपल्याला? ट्रान्सलेट करायचं असतं. ठीक आहे? त्यांनी जे काही शब्द दिले, त्यांनी जे काही कोड लँग्वेज दिलेली आहे, त्या कोड लँग्वेज मध्ये ट्रान्सलेट करायचे. कोणी कोणी काय करेल? डायरेक्टली आन्सर काढेल आणि टिक करतील. तुमचं उत्तर चुकणार आहे, 100% चुकणार आहे. का बरं? इथं सांकेतिक भाषेवरचा हा प्रश्न होता. बरोबर? चला. आता बघा, 1 ला किती म्हटलंय? 5 म्हटलंय. या ठिकाणी आपण 1 ला 5 लिहून घेऊयात. 2 ला किती म्हटलंय? 6 म्हटलंय. 2 ला काय लिहायचं मग? 6 लिहायचं. अधिक 3 ला किती म्हटलंय? 7 म्हटलंय. तर आता हे सॉल्व्ह करूयात. कंस भागू बेव या रूल नुसार आपल्याला हे क्वेश्चन सॉल्व्ह करायचे. चला, मला सांगा आधी काय करायला लागेल? मग आपल्याला गुणाकार करावा लागेल. चला, 6 पंचे किती होतील? 30 होतील. बरोबर का? आणि हे पुढचे 7, 30 अधिक 7 बरोबर किती होणार आहेत? 37 होणार आहेत. येस, करेक्ट. हा पण क्वेश्चन आपल्या परीक्षेत विचारला होता फेब्रुवारी 2017 मध्ये. येस, करेक्ट. वेल डन. मला सांगा, 6:30 ही वेळ तुमच्या सगळ्यांसाठी कम्फर्टेबल आहे का? या वेळेमध्ये सगळेजण क्लास करू शकाल का रोज? 9 तारखेपर्यंत रोज याच वेळेमध्ये सगळेजण क्लास करू शकाल का? कम्फर्टेबल आहे ही वेळ? येस, ओके, चालेल. ज्यांना पॉसिबल होणार नाही त्यांनी रेकॉर्डिंग पाहत चला एखाद्या वेळेस. काय करायचंय, आपले जवळचे मित्र मैत्रिणी जे कोणी परीक्षेला बसले त्या सगळ्यांना लिंक पाठवायची आपल्या क्लासची, जेणेकरून त्यांना पण अभ्यास करता येईल, ते पण हुशार होतील, त्यांना पण चांगले मार्क्स मिळतील, हो की नाही? आणि कॉम्पिटिशन मध्ये आपले मित्र मैत्रिणी असले तरच आपण छान अभ्यास करतो, नाहीतर अभ्यास करत नाही. आपल्याला वाटतं चला त्याला किती मार्क पडलेत? 4च पडलेत, मला तरी 5 पडलेत असं वाटतं. पण ते दोन्ही मार्क्स ऍक्च्युअली कमीच असतात. एकाला 30 पैकी 29 पडलेत आणि दुसरा त्याचा मित्र असेल तो 29 पडणार, तर ते काय म्हणेल, याला 29 पडलेत, आता मी 30 पडणार, मला 30 मार्क्स मिळाले पाहिजेत, यासाठी जास्त अभ्यास करेल, हो की नाही? कॉम्पिटिशन चांगल्या गोष्टींमध्ये करत चला. थोडं लेट, आणखी थोडं लेट केलं तर अवघड होऊन जाईल ना. ठीक आहे. आता बघा, तुम्हाला थोडीशी मला एक अनाउन्समेंट पण करायची आहे बरं का. ज्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करायला आवडतो, थोडंसं माइंडला स्ट्रेच करून आपली थोडीशी मेंटॅलिटी आणखीन एस्टॅब्लिश करायला आवडतं. दुसऱ्यांपेक्षा आणखी स्मार्ट व्हावं मी, दुसऱ्यांपेक्षा मी हुशार असावं वर्गामध्ये आणि कायमच हुशार असावं, असं ज्यांना वाटतं, ते विद्यार्थी काय करतात, तर शालेय अभ्यासक्रमासोबत म्हणजे जे आपलं टेक्स्ट बुक आहे त्या पुस्तकासोबत काय करतात, तर आपण अभ्यास करतोय आता स्पर्धा परीक्षेचा, कशाचा अभ्यास करतोय आपण? स्कॉलरशिप प्रज्ञाशोधचा, हो की नाही? ही काय आहे, तर तुमची शालेय स्पर्धा परीक्षा असणार आहे, हो की नाही? मग ज्या विद्यार्थ्यांना शालेय स्पर्धा परीक्षेमध्ये अभ्यास करायला आवडतो, आईने परीक्षेला बसवलंय म्हणून मी फक्त परीक्षेला बसलोय मॅडम,
मला काही अभ्यास करायला आवडत नाही अशा विद्यार्थ्यांसाठी नाही. ज्यांना ऍक्च्युली अभ्यास करायला आवडतं, ज्यांना थोडंसं स्मार्ट वर्क, थोडंसं लॉजिक्स काय अप्लाय करायचे असतात, गणित ऍक्च्युअल मध्ये कमी वेळेमध्ये कसे सॉल्व्ह करायचे असतात, बाकीचे विद्यार्थी कसे स्मार्ट होतात हे जर शिकायचं असेल तर त्या विद्यार्थ्यांसाठी दिनांक 15 फेब्रुवारी पासून एक नवीन बॅच आपण लॉन्च करणार आहोत. ठीक आहे. आणि ही जी बॅच असणार आहे ती त्यात फक्त आणि फक्त 50 विद्यार्थ्यांसाठी असणार आहे. किती विद्यार्थ्यांसाठी असणार आहे? 50 विद्यार्थ्यांसाठी. 51वा विद्यार्थी जर घ्यायचा म्हटला तरी त्याला ऍडमिशन घेता येणार नाही. ठीक आहे. याच्यामध्ये तुम्हाला अभ्यास काय करायला मिळणार आहे बघा. सगळ्यांना माहितीये मला गणित हा विषय थोडासा अवघड वाटतो. पण जर तुम्हाला गणित बेसिक पासून ऍडव्हान्स लेवल पर्यंत अगदी 0 पासून हिरो पर्यंत जर तुम्हाला शिकायचं असेल आणि ते पण कसं नॉर्मल मेथडनी नाही तर आपल्या ट्रिकच्या मेथडनी, ट्रिक्स कुठं वापरायच्या, कशा वापरायच्या, कसे कॅल्क्युलेशन्स फास्ट करायचे असतात, या सगळ्या गोष्टी ज्यांना शिकायला आवडणार आहेत त्या विद्यार्थ्यांना, प्लस ज्या विद्यार्थी चौथीला आहेत पण मी चौथीला आहे आणि मला 5वीचा पण अभ्यासक्रम थोडा थोडा करायचा आहे, चला मला आवडणार आहे, मी हुशार आहे, मला आणखी हुशार व्हायचंय असं ज्यांना वाटतं त्यांच्यासाठी या अभ्यासक्रमामध्ये आपण वैदिक मॅथ सुद्धा आपण शिकवणार आहेत. काय करणार आहेत? वैदिक मॅथ शिकवणार आहेत आपण. त्यासोबतच जर तुम्ही चौथीला असाल तर तुम्हाला 5वीचं टेक्स्ट बुक शिकायला मिळेल, 5वीला असाल तर 6वीचं टेक्स्ट बुक तुम्हाला शिकायला मिळणार आहे. ठीक आहे. त्यामुळं हा जो कोर्स आहे त्यामध्ये तुम्हाला 4थी, 5वी आणि 6वीचं गणिताचं टेक्स्ट बुक सुद्धा शिकायला मिळणार आहे. कशाचं? गणिताचं. ठीक आहे. आणि त्यासोबतच आणखी एक गोष्ट तुम्हाला शिकायला मिळणार आहे ती म्हणजे बुद्धिमत्ता. संपूर्ण बुद्धिमत्ता तुम्हाला या कोर्समध्ये मिळणार आहे. ही कोर्स कधीपासून चालू होणार आहे? 15 फेब्रुवारी पासून चालू होणार आहे आणि त्याचे ऍडमिशन्स आजपासून चालू झालेले आहेत. फक्त 50 विद्यार्थ्यांना त्यामध्ये आपण ऍडमिशन देणार आहेत. हा जो क्लास आहे तो सगळ्यांसाठी मोफत असणार आहे दिनांक 9 फेब्रुवारी पर्यंत. त्यामुळे ज्यांना ज्यांना गरज आहे त्यांच्यापर्यंत हा क्लास तुम्ही पाठवा आणि ज्यांना हा कोर्स जॉईन करायचा आहे त्यांनी मला काय करायचंय? कॉन्टॅक्ट करायचंय. कॉन्टॅक्ट कोणत्या नंबरवरती करायचं? 88 05 64 75 41 या नंबरवरती. ठीक आहे. चला थांबायचं मग आजसाठी. उद्या आपला क्लास बरोबर संध्याकाळी 6:30 वाजता चालू होईल. लिंक ग्रुपवर आपल्या 10 मिनिटं आधी पाठवण्यात येणार आहे आणि ज्यांना गरज आहे त्यांच्यापर्यंत नक्की शेअर करा. दुसऱ्यांना पण मदत करा. आपल्या सोबतचे मित्र पण हुशार झाले पाहिजेत. ठीक आहे. चला थांबूयात मग. उद्या भेटूयात. तोपर्यंत सगळ्यांना टाटा बाय बाय. टेक केअर. चलो बाय सर्वांना. बाय मॅम. ओके. Bye, ma'am. बाय 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 हा, मॅडम. Bye, bye. बाय बाय.